नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 26 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्या मित्रांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती असतात। तर सरपंच समितीची स्थापना पंचायत समितीच्या अंडरखालील ज्या काही ग्रामपंचायती असतात त्या ग्रामपंचायतीमधील 10 ते 15 ग्रामपंचायतीची मिळून एक सरपंच समिती स्थापन करण्यात येते व या सरपंच समितीचे अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती असतात। तर सरपंच समितीचे सचिव हे विस्तार अधिकारी असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या वर्षातून किमान रिकाम जागा बैठका होणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, पंचायत समितीच्या वर्षातून किमान 12 बैठका होणे आवश्यक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती अथवा सदस्य याने गैरवर्तन केल्यास त्यास बडतर्फ करण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती अथवा सदस्य याने गैरवर्तन केल्यास त्यास बडतर्फ करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार रिकाम जागा यांना आहेत। तर मित्रांनो, पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या एका विभागातून पंचायत समितीचे किती सदस्य निवडले जातात? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या एका विभागामधून पंचायत समितीचे 2 सदस्य निवडले जातात। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेतील गोळा केलेल्या जमीन महसुलीतील 70% वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रिकाम जागा या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये 50 ते 75 सभासद असू शकतात। तर ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 एवढे सभासद असू शकतात। तर पंचायत समितीमध्ये 17 ते 35 एवढे सभासद पंचायत समितीमध्ये। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती ही आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करते। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समिती सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर मित्रांनो, पंचायत समितीचे सदस्य आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करते? तर मित्रांनो, पंचायत समितीची हिशोब तपासणी महालेखापरीक्षक किंवा महालेखापाल करत असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते? तर मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करत असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर मित्रांनो, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गटविकास अधिकारी यांचे असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसेवक तयार करत असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकाम जागा हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो? तर मित्रांनो, सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकाम जागा हे पद अराखीव आहे? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीमधील उपसरपंच हे पद अराखीव आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सरपंच व उपसरपंच यांच्या गैरहजेरीत ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? तर मित्रांनो, सरपंच व उपसरपंच यांच्या गैरहजेरीत ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, थेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यावर त्या दिवसापासून रिकाम जागा कालावधीपर्यंत त्या पदावर कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही। तर मित्रांनो, थेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यानंतर त्या दिवसापासून 24 महिने या कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण असे पंचायत राजवर आधारित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या मित्रांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.